आजच्या दैनिक सकाळमध्ये शब्देविन संवादू दुजेविन अनुवादू या नावाचं एक साईड आर्टिकल आहे, त्याचं वाचन मी करतोय। वडील खूप गोष्टी वेल्हाळ होते। त्यांच्या बोलण्यात त्यांनी अनुभवलेल्या ऐकलेल्या अनेक घटना अद्भुत रम्य गोष्टीमध्ये रूपांतरित होऊन गेलेल्या असत। त्यांच्याकडे जगण्यातील अनेक समस्यांवर सल्ला घ्यायला दररोज शेकडो लोकांची गर्दी जमायची। त्यात जवळपास सगळेच गोरगरीब शेतकरी, शेतमजूर, आदिवासी लोक असत। बायकांनी माणसं तर कधी कुटुंब कबीला सुद्धा येई। अनेक जण परत जाताना समाधानानं जायचे। दुसऱ्यांदा येताना प्रश्न मार्गी लागल्याचा आनंदात वानोळा घेऊन यायचे आणि दुसऱ्या कोणा ओळखीतल्या व्यक्तीला त्यांच्या प्रश्नासह ते घेऊन यायचे। एवढ्या लोकांचे एवढे प्रश्न आणि त्या सगळ्या समस्यांवर वडिलांच्याकडे कशी काय एवढी उत्तरं असावीत, मला प्रश्न पडायचा। मी तो रात्री त्यांना विचारायचा। वडील हसायचे आणि म्हणायचे, सोपं आहे हे पहा, आपला नंबर येईस तो प्रत्येक जण माझ्या ओसरीत अत्यंत उत्कटतेनं आपली समस्या घट्ट धरून ठेवलेला दिसतो। इतकी की ती व्यक्तीच हळूहळू त्या समस्येमध्ये रूपांतरित होऊन जाते। म्हणजे मी त्याच्याकडे पाहिलं तरी मला ते उमगतं। मग नंबर लागेपर्यंत अस्वस्थ होऊन ती समस्या तिथं असलेल्या अन्य लोकांसोबत इतक्या वेळेला तो बोलतो की मला सांगेपर्यंत त्याच्या त्या इकडे लक्ष द्या, त्यांच्या त्या समस्येमधली धार आणि त्यांना वाटणारं काठिण्य तोपर्यंत बरंच कमी होऊन गेलेलं असतं। हे पहा, प्रश्न किंवा समस्या मोकळेपणानं सांगून टाकणं म्हणजे अर्ध्याच्या वर समस्या सुटणं असतं। वडिलांनी दिलेल्या या उत्तराचं आकलन त्या वयामध्ये नीट झालं नाही, पण आत्ता आठवताना लक्षात येतं की संवादी असणं किती महत्वाचं असतं आणि ते 7वी पास वडिलांनी किती अचूक ओळखलं होतं। हॉस्टेलला असताना एकदा पत्रात लिहिलं वडिलांना की मला एकटं असताना फार भीती वाटते। ते यथावकाश भेटायला आले। म्हणाले, हे पहा, कुठलीच वेळ रिकामी किंवा फावली नसते। एकट्यानं राहताना तर कामं लवकर पटपट होतात। एकटे असताना आपण मनातल्या मनात संवादात राहायला हवं। तसं आपण एकटे कधीच नसतो, आपण एकटे स्वतःला म्हणून घेतो। तू 4थीत असताना एकटा शाळेतून घरी परत यायचास, त्यावेळेला तू एकटा असायचास का? नाही। झाडं असायची बाजूला, फुलपाखरं असायची, भटकी कुत्री असायची, शेळ्या असायच्या, गुरांचे कळप असायचे, गुराखी असायचा। आता गुराखी असताना सुद्धा एकटाच दिसतो। तो तर दिवसभर रानावनात एकटाच असतो। तो रानाशी बोलतो, गुरांच्या बरोबर बोलतो, गुरं त्यांचं ऐकतात। माझी एकटेपणाची भीती वडिलांच्या या उपदेशानंतर कमी झाली। भोवतालच्या प्रत्येक सजीव निर्जीव गोष्टीबद्दल कुतूहल वाटायला लागलं। पुढे मी वयानं मोठा झाल्यावरही मला कितीतरी वेळा सांगितलेली माहिती ते दरवेळी नव्या उत्साहामध्ये सांगायची। मी त्यांना न अडवता ती माहिती त्याच उत्कंठेनं मला माहीत नसल्यागत ऐकत राहायचो। संवाद महत्वाचा मला वाटायचा, मलाही आणि त्यांनाही। घराजवळच एक मंदिर होतं। सकाळ सायंकाळ टाळांचे आणि भजनाचे आवाज ऐकू येत। वडील वृद्ध होऊनही कधी मला मंदिरात जाऊन बसलेले आठवले नाही। मी एकदा त्यांना विचारलं, तुम्ही का नाही जाऊन हरिपाठाला बसत? म्हटले, ते म्हणतात, मग लोक माझ्याशी बोलायला येतात, ते इथं येतात आणि मी मंदिरात। देव समजून घेईल मला, पण ही माणसं आहेत, त्यांना मर्यादा आहे। कसा जाऊ मंदिरात? आता अगदीच त्याला असह्य झालं तरी इथंच येईल न्यायला तो। माणसांनी भोवतालचे असलेले आकाश, जमीन, तारे, झाडं, डोंगर, नद्या, सुकाळ, दुष्काळ हे सगळंच जगण्याचा भाग असल्याचं वडिलांनी कळत न कळत ठसवलं। आयुष्याच्या शेवटच्या काही दिवसात ते गंभीर आजारी असताना एका रात्री मी त्यांना म्हणालो, तुम्ही रेंगाळत आहात का? जावंसं वाटूनही थांबला आहात का? तेव्हा ते शांत आवाजात म्हणाले, श्वास घेतोय हे कळायला लागल्यापासून तो पहिला आहे की शेवटचा आहे हे काही अजून उमगलं नाही गड्या। मी काय सांगू आता? एकदा याच त्यांच्या शेवटच्या काळात त्यांना आग्रहानं लाईफ ऑफ पाय हा 3D सिनेमा पाहायला घेऊन गेलो। गॉगल लावून मजेत रेलून पाहिला त्यांनी। घरी आल्यावर मी त्यांना विचारलं,
असं खरंच घडू शकतं? ते म्हणाले, हे पहा, जगात काहीही काल्पनिक नसतं, ते असतंच कुठंतरी आपापली जागा व्यापून, कधी आकाशात तर कधी मेंदू. या ठिकाणी हा लेख संपतो. परंतु यामध्ये एकटेपणाची भावना मनातून जायची असेल तर संवादाला फार महत्व आहे. मग तो संवाद फक्त माणसाशीच केला पाहिजे असं नाही. संवाद तुम्ही निसर्गातल्या प्रत्येक गोष्टीबरोबर करू शकता. तुमचा छंद, तुमची आवड ज्यामध्ये आहे त्या आवडीनिवडीशी, तुमच्या छंदाशी सुद्धा संवाद करू शकता. म्हणजे मग तुम्ही निर्भय बनाल. आणि निर्भय बनलात की तुमचं ध्यान आणि चित्त एकाग्र होईल. चित्त एकाग्र झालं की अभ्यास चांगला होईल. आणि अभ्यास चांगला झाला की ज्ञान चांगलं मिळवता येईल. ज्ञान चांगलं घेतलं की आपोआप तुमचे नंबर आणि शैक्षणिक गुणवत्ता वाढत राहील. हाच धडा या लेखाच्या माध्यमातून घ्यायचा. धन्यवाद.